गाईज आम्ही इथं शॉपिंग करतो आणि इथं CCTV बघतो. मला CCTVला घाबरते. घेतलास तू शेजवान चटणी? या दोन लपून घातल्यात गोष्टी. चला आज चाललेलो आहोत आपण डीमार्टला आणि बोईसर इथे चाललेलो आहोत. आज गर्दी थोडी कमी असणार आहे. संडेला जास्त गर्दी असते. नाही चला आणि राणूशी वाट बघत होतो त्याच्यामुळे आपल्याला टाईम झाला. नाहीतर सकाळीच निघून गेलो असतो. राणूला यायचं होतं ना. झाला चला. रस्ता काय सुधरत नाही रे. रस्ता 500चा 500 टाकी फुल करून घेऊ पहिला. पेट्रोल टाकून झालेला आहे. अजून आपल्याला नाश्ता पण करायचा होता. पहिला तर नाश्ता करून घेऊ. आणि तोंड बघा आमचं कसं झालंय. पूर्ण धूळ भरलंय. पहिला खाऊन घेऊ आणि मग पुढचा प्रवास नाश्ता करू. काय समोसा तुला ग? समोसा रुमाल बघ दादू दाखव. रस्ता बघ आमचा कसा आहे. कसला रुमाल झालाय. तोंड धुतला तरी आता. आमचा तर पुरा काळा झाला होता. हा ना बघू धुळा आहे अजून. बघू हे बघा दगड व्हायचं नाही तर. काय समोसा समोसा किती तुला? 2 समोसा पाव. मला आपण दादा जरासा जाईल. नाश्ता करून आपण पुढे निघू आता. एकदम खायला भेटणार नाही. मला हे काय आवडत नाही जास्त. कटलेच येतो. नाही नको. चला नाश्ता करून आपल्याला पटापट निघायचं आहे. रस्ता खूप खराब होता. मग आपल्याला पुढे अजून जायचं आहे. पण रस्ता खूप खराब आहे आणि पूर्ण डोळ्यामध्ये धूळ गेली होती. दादाचं काय गाडी चालू झालं नाही. दादाच्या डोळ्यामध्ये असं लेअर आलेलं धुलीचं. आमच्या जरा आम्ही मागे होतो म्हणून कमी आहे. आता इकडनं पुढे जो बोईसर रस्ता आहे ना तो जरा आहे चांगला. तो बघूया. आता आम्ही पण 2-3 महिन्यातून चाललो आहे. कसं आहे काय मी तिथे जायचं. तिथे आपण नाश्ता केला. वडापाव समोसा. मला तर काय आवडत नाही. मी कटलेच घेतला. तो पण थंड होता. जेव्हा डीमार्टमध्ये आपण जाऊन तर जास्त वेळ म्हणजे खायला जमणार नाही. कारण 2-3 तास असे सहज निघून जातात. चला पोचलो आहे आपण आणि 12:45 झाला आहे. बराच वेळ झाला. 10:30ला निघालो तर किती 11ला का 11 वाजता निघालेलो. 12:45 झाला आहे. रस्ता खराब असल्यामुळं. आणि बघूया तर आता आपण 12:45ला आतमध्ये जातो आहे. बघूया किती वेळ आपल्याला आतमध्ये लागतो आहे. आणि हे अजून आई आलेले हे येतील मध्ये जॉईन होतील आपल्याला.
काही आम्ही इथं शॉपिंग करतो आणि इथं CCTV बघतो मला. CCTVला घाबरते. घेतलास तू शेजवान चटणी? या दोन लपून घातल्यात गोष्टी. जास्त काही बाहेर फेकली. शॉपिंग बऱ्यापैकी झाले आणि आत्ता हे आले. सगळं आमचं झाल्यावर आपण 1:15 वाजता आलो होतो आतमध्ये आणि 4:45 झाले तरी अजून आपली शॉपिंग बाकी आहे. बसले मी आता आरामाला. राणूला आणि तिच्या पप्पांना काम लावलं. कवर घ्यायचं. कवर नाही सॉरी पाय पुसण्या राहिले. कंटाळा आला ना. भूक लागली आता. आम्ही सकाळी समोसा वडापाव खाल्ला त्याच्यावर येते. मला पण चायनीज खायचं आहे. मला पण चायनीज. राणूला आणि पप्पांना आता ना पाय पुसण्याचं काम दिलंय. जा शोधू ना. अजून एवढा तुला टेन्शन आला? शॉपिंग केलीस तेव्हा नाही टेन्शन आला? हा घ्या चला. लावला तिथे आम्ही बसलो कारण कंटाळ होतो. कंबर आणि पाय दोन्ही दुखायला लागलेत. चला फायनली शॉपिंग होत आली आहे आता. चला करत करत निघू आता खाली. बराच वेळ झाला अजून आपला 1 तास तरी जाईल. हा छान आहे हे. चला 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 पटापट चला. ट्रॉली घे. चल 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 चल. बराच वेळ झाला. हा त्या 2 घे. ते नको कवर नको. ते हे नको. ते सामान झालेलं आहे पॅक आणि आता आम्ही निघालो घरी. अजून जेवायचंय. हा हॅपी दिवाळी. सामान घेऊन आपण आलेलो आहोत बाहेर आणि आता एवढं अजून आपल्याला गाड्यांवर न्यायचं आहे. आपली काही 4 व्हीलर नाही. बाईकवर न्यायचं आहे. बघूया आता कसं काय बसवायचं. आणि आपण 5:45 वाजता गेलो होतो तर आता 5:15 झाले. बराच वेळ आपण आतमध्ये राहिलो. एवढं सामान बसवायचं आहे आपल्याला. काय जातो आता तर मेन करून काचेची भांडी आहेत. हा काचेची भांडी आहेत. सामान आपलं एक थैल्यात आणि याच्यात असं करून बसवलं आणि निघूया आता घरी. आणि राणूजवळ एक दिला आणि मस्त लाइटिंग लागली संध्याकाळची. 5:45 इथेच वाजले. चला तर अशा प्रकारे आपली पॅकिंग झालेली आहे गाडीवरची. बरंच सामान होतं. जेमतेम बसवलं आहे आम्ही. घरी जाता जाता आपण आता इथेच काहीतरी खाऊ आणि मग जाणार आहे कारण 7:45 झालेत आता. तर आम्ही आता चायनीज खाऊ आणि मग निघू. नूडल्स मागवले पण. हे नूडल्स मला आवडतो. राईस आहे. टेस्ट कशी आहे रे? मला बघू दे. अरे का मला नूडल्स आवडतात.
चांगला एक नंबर साईज बघू. ओके. नूडल्स बरे आहे, मला नूडल्स आवडतात. हा थोडा पण आहे ठीक आहे, पण हा बेस्ट आहे का? जाऊ दे, चला निघतोय आता. सामान घेऊन आपण आलेलो आहोत घरी. तरी अजून खोललेलं नाही सामान, तसंच ठेवलंय. बॅगा अजून तशाच आहेत आणि पोचलोय. 9:30 वाजले आपल्याला. इकडे बघता तुम्ही, म्हणून बघताय तुम्ही सगळं पसारा तसाच काढलाय. कारण एवढी मोठी बॅग आम्हाला खालून वरता आणता नाही आली, म्हणून आम्ही थोडं थोडं पिशव्यांना करून वर आणले. आणि या बॅगा अजून आहेत त्या आता उद्या खोलायच्या. आणि उद्यापासून दिवाळीच्या फराळांना सुरुवात होईल. म्हणजे उद्यापासून खरं कामाला सुरुवात होईल. आजपासूनच झाली कामाला सुरुवात, पण उद्यापासून पदार्थ बनवायला सुरुवात होईल. मला दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.